राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या लाभार्थ्यांना रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात येणार आहे। हैदराबाद महामार्गानजीक शहरातील दहिटणे परिसरात 6वा गृहनिर्माण प्रकल्प साकारला जात आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 65 एकरावर 5000 घरं राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था बांधत आहे। पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 1200 घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना रविवारी 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत। आर्थिक दुर्बल घटकातील नोंदित आणि सक्रिय कामगार असलेल्या 900 कामगारांना अवघ्या 1,71,000 रुपयात घरं मिळणार आहेत। उर्वरित 30% कामगारांना मात्र 3,72,000 रुपयात घरं मिळणार असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं। वसाहतीची नोंदणी 2019 मध्ये झाली, तर प्रत्यक्षात सन 2021 मध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ झाला। पहिल्या टप्प्यात 300 स्क्वेअर फुटांची 1200 घरं तयार झाली। हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला। आता पहिल्या टप्प्यातील घरं पूर्ण झाली आहेत, अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। अंतर्गत राष्ट्रीय अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित दहिटणे येथे 1200 घरांचं कमी उत्पन्न अत्यल्प उत्पन्न गट EWS सदनिका व सदनिकांचं आपण ह्या इथं नियोजन केलं होतं। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यावेळी रेनगरचं उद्घाटनला आले होते, त्यानंतर मी एकदा भेटलो, साहेबांनी सांगितलं की रेनगरसारखं तुम्ही तुमच्या मतदारसंघातही गोरगरिबासाठी घरं बांधाल पंतप्रधान आवास योजनामध्ये, आणि तीच त्यांच्या संकल्पनेचा त्यांचा विचार घेऊन आम्ही इथे एक प्रस्ताव मांडला। आणि हे प्रस्ताव मांडत असताना जे रेनगरचे कॉन्ट्रॅक्टर आहेत पंदे साहेबांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या मतदारसंघातही आपण एक पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत राष्ट्रतेज कामगार गृहनिर्माण संस्था निर्माण केली, आणि त्यांनी त्याला होकार दिलं। इथं जमीन आपल्या ह्या दैटणेच्या भागामध्ये जवळपास 13 एकर जमीन आम्ही खरेदी केलं, आणि ह्यामध्ये आता सध्याला 1200 घरांचं संकल्पना झालेलं आहे।